हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज एका प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. प्रश्न आहे, मला इंग्लिश फ्लुएंटली बोलायचंय, मी सुरुवात कुठून करू? सुरुवात कुठून करायची हा बेसिक प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो की नक्की मी कुठून सुरुवात करू म्हणजे मी इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकेन. तर त्याचं उत्तर स्टेप बाय स्टेप मी सांगते आता. ऑफकोर्स सगळ्यात पहिली गोष्ट आपलं मन. आपल्या मनावर अतिशय कंट्रोल आपल्याला ठेवायलाच हवाय. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची आहे तेव्हा मनावर आपल्या कंट्रोल हवा. आता मनावर कंट्रोल हवा कशा अर्थी की तुम्हाला इंग्लिश बोलायचंय फ्लुएंटली आणि तुमचं मन त्यासाठी तयार व्हायला हवं. मन तयार होणं हे तुमच्या हातात आहे. म्हणजे कसं की आपल्या मनाला आपण सांगू शकतो की मी रोज इंग्लिश करणार आहे, मी रोज इंग्लिशचा अभ्यास करणार आहे, मनापासून करणार आहे आणि प्रेम करणारे भाषेवर. इंग्लिश ही सुद्धा एक भाषा आहे. जशी आपली मराठी ही भाषा आहे आणि आपल्या मराठीवर आपण प्रेम करतो, त्याचप्रमाणे इंग्लिश ही सुद्धा एक भाषा आहे. आणि भाषा शिकायची आहे मला म्हटल्यावर त्या भाषेवर प्रेम असायला हवं. माझं मनापासून माझी इच्छा हवी की मला करायचंय आणि करायचंय ही इच्छा कायम टिकायला हवी. ही दुसरी महत्वाची गोष्ट. इच्छा आहे आत्ता, आत्ता मला अगदी करायचंय, एकदम म्हणजे करायचंच आहे काही झालं तरी, अशी इच्छा निर्माण झाली. आणि एक तेरड्याचा रंग 3 दिवस, त्या पद्धतीने एक 4-5 दिवस झाले, मॅक्झिमम 15 दिवस झाले की हळूहळू मग कमी कमी कमी, मग नंतर ब्रेक घ्यायचा. हे सगळं जे घडतं हे थांबवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायच्या आधी मनाला एक पॉझिटिव्ह असा सल्ला द्यायचा आहे. सकारात्मक असा मनाला आपल्या स्वतःच्या सल्ला द्यायचा आहे की मी दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहणार आहे. माझं इंग्लिश चांगलं करण्यासाठी माझं मी समर्थ आहे. इंग्लिश माझं चांगलं करण्यासाठी स्वतःच्या हातात कंट्रोल हवा, स्वतःच्या मनावर कंट्रोल हवा, म्हणजे हे शक्य आहे. म्हणून मन ही आपली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा एखादी एक 15 दिवसांनी म्हणा एखादं काहीतरी महत्वाची पार्टी असेल, बिझनेस पार्टी असेल आणि त्या बिझनेस पार्टीमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये बोललात तर चांगला तुमचा प्रभाव पडणार आहे दुसऱ्या लोकांवर. आणि मग त्यावेळेला मला अगदी प्रिपेअर करायचंय, 15 दिवसात मला बोलता यायलाच हवं. निदान ऍटलिस्ट दुसऱ्यांवर मी प्रभाव पाडू शकेन इतकं तरी मला छान बोलता यायला हवं. असं एक लिमिट आहे 15 दिवस. आणि मग त्या 15 दिवसात प्रचंड अगदी मेहनत घ्यायची, भरपूर भरपूर वाचायचं, बोलायचं, फ्लुएंट व्हायचा प्रयत्न करायचा. किंवा पीटीए मीटिंग आहे फॉर एक्झाम्पल, पीटीए पॅरेंट टीचर मीटिंग, आणि मग आई बाबांना जायचंय स्कूलमध्ये, इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट स्कूल म्हणा, जिथे फक्त इंग्लिश फ्लुएंट बोलणारे टीचर्स आहेत. असं असताना पेरेंट म्हणून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्यावर एक प्रेशर येतं की हो मला पण इंग्लिश चांगलं बोलता यायला हवं, माझं इम्प्रेशन चांगलं पडायला हवं. आणि मग त्यावेळेला आधी एक 8-15 दिवस जोरात तयारी करायची. हो मला छान बोलता यायलाच हवं, ही फ्रेजेस किंवा ही वाक्य टिपिकल आहेत ती मी नक्की पाठ करेन म्हणजे मला बोलता येईल. हे सगळं झालं अगदी इन्स्टंट, म्हणजे एक 10-15 दिवसांचं फक्त मी करणार. एकदा ती गोष्ट झाली की परत झालं बॅकफूटवर, परत आता मी करेन कधीतरी. मग मध्येच कधीतरी हौस आली की घ्यायचं, मग बसायचं 2-4 तास किंवा एक सलग 8-10 दिवस बसायचं, मग नंतर परत ब्रेक घ्यायचा की जाऊ दे किती करत राहायचं, काही अर्थच नाही, लक्षातच राहत नाही आणि मला बोलता तर येतच नाहीये. हे असं परत परत वर खाली असं करत बसून नाही जमणार आहे. कारण इंग्लिश शिकणं, कुठचीही नवी भाषा शिकणं ही एक प्रोसेस आहे. लर्निंग ही एक प्रोसेस असते. प्रोसेस म्हणजे जेव्हा आपण शिकतो, नवी भाषा शिकूया किंवा आणखीन काही शिकायचं असेल नवी गोष्ट, ती एक प्रोसेस असते. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया असते. अशी झटपट होण्यातलं काम नसतं. शिकणं हे कधीच झटपट होत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. सावकाशपणे स्थिर होऊन शिकावं लागतं. ते स्थिर मनाला करणं की मी रोजच करणार आहे हे मनाला शिकवणं, हे पहिलं काम मगाशी म्हटलं तसं. 8-15 दिवसावर एखादी महत्वाची गोष्ट आहे आणि त्यावेळेला मला इंग्लिश बोलायचंय म्हणून मी आता करते. 8-15 दिवस तयारी करून इंग्लिश मी त्यावेळेला छान बोलणार आहे, मग झालं काम. ही दुसरी चुकीची गोष्ट. असंही नाही करायचंय. मी सतत करत राहणारच आहे. आणि हे सतत करत राहणं कधी जमणार आहे? जेव्हा तुम्हाला मनापासून इच्छा असेल. शेवटी मन आलंच, फॅक्टर अतिशय महत्वाचा. मनापासून इच्छा असेल आणि मी करणार आहे, त्यात तुम्हाला आनंद घेता येणार असेल, मी करतेय,
कायम मी करतेय, रोज मी करतेय आणि मला त्याच्यात आनंद मिळतोय, मला समाधान मिळतंय, मला आत्मसंतुष्ट होतोय माझा, असं जेव्हा होईल, भाषेवरच माझं त्या प्रेम आहे, किती छान वाटतं मला इंग्लिश शिकायला, किती आनंद मिळतो माझ्या मनाला, असं जेव्हा होईल तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली ते करू शकाल. आणि आता असं हे कधी होईल, परत तेही तुमच्याच हातात आहे. काहीतरी वेगवेगळे तुम्ही उपाय त्याच्यासाठी शोधून काढा की ज्या योगे तुम्हाला आनंद मिळेल ते करताना. असे वेगवेगळे उपाय तुमचे तुम्ही, आता प्रत्येकाचे वेगळे असणार आहेत. असं होणार नाहीये की सगळ्यांना सरसकट एकच नियम, असं नाही होत. व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या म्हणीनुसार जितकी माणसं, प्रत्येकाचं मन वेगळं, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आणि प्रत्येकाची कशात आपण गुंतून राहू ती गोष्ट वेगळी. आणि म्हणून ते तुमचं तुम्हाला शोधायचंय की कशा पद्धतीने मी ते रोज करू शकेन, कंटाळा न करता. मनाला तर सांगायचंच आहे की नाही, कंटाळा करायचा नाहीये, मला रोजच करायचंय. जसं आपण रोज जेवतो, रोज आपण झोपतो, त्या पद्धतीने रोज मी इंग्लिशही शिकणार आहे. आणि शिकणार म्हणजे एक अर्धा पाऊण तास, 1 तास अगदी रोज नियमितपणे दिलात तर खरंच उपयोग होतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, उगीच नाही सांगत आहे, माझा स्वतःचा अनुभव असाच आहे. मी सुद्धा मराठी मीडियमची मुलगी होते. 8वी 9वी 10वी सेमी इंग्लिश होतं. 11वी 12वी पूर्ण इंग्लिश मीडियम. कॉलेजमध्ये आल्यावर जरा मलाही टफ केलेलं. इंग्लिश हा विषय 13वी पासून मी स्पेशल विषय म्हणून निवडला, तेव्हा अजून कठीण गेलेलं. पण तरीही मी ते करत राहिले कारण मला भाषाच आवडायची. मग जेव्हा आपल्याला भाषा आवडते तेव्हा आपल्याला इंटरेस्टही निर्माण होतो आणि इंटरेस्ट निर्माण झाला आपण ती करत राहतो. आता ऑफकोर्स त्यावेळेला मी सरळ सरळ शिकत होते, पण कुठच्याही वयात आपल्याला भाषेची आवड निर्माण झाली आणि त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला आणि मनाला एक प्रचंड उभारी असली की हो मी शिकणार आहे म्हणजे आहेच, मला बोलायचं आहे म्हणजे आहेच फ्लुएंटली, अशी उभारी मनाला निर्माण झाली. वय काहीही असो की आपण ते करूच शकतो. आणि हे करण्यासाठी मन सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा आहेच. आता पद्धती कुठच्या आपण करू शकतो, प्रत्येक माणसाची ऑफकोर्स पद्धत वेगळी आहे. म्हणून मी एक वेगवेगळे उदाहरणं देऊन तुम्हाला सांगते की कशा कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं काही मिळवू शकता, करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इंग्लिश शिकायची आहे, नवी भाषा शिकायची आहे, वेळ लागणार आहे. 15 दिवस, 3 महिने, 6 महिने लिमिट घालायचं नाहीये. भाषा आहे, जितकी शिकाल तितकी थोडी आहे. आणि अजून एक गोष्ट होईल की पहिल्यांदा बेसिक तुम्ही जेव्हा शिकाल, बेसिक म्हणजे एक बेसिक जे असतं, शब्द असतात, बेसिक नेहमीची बोलायची वाक्य असतात, ग्रामर, व्याकरणातला काही बेसिक पार्ट असतो, तो तुम्हाला पटकन येऊही शिकेल. पटकन पटकन शिकत जाल. 2-3 महिने छान शिकून होईल. 2-3 महिन्यानंतर पुढचं जसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला वाटेल की अरे जेव्हा जितकं फास्ट मला आधी जमलं तितकं आता का नाही जमत आहे. तो एक टप्पा नेहमीच येतो. कधीही तुम्ही शिका नवी गोष्ट, एक टप्पा असा येतो की ज्या वेळेला तुम्हाला पटकन त्याच्यात इम्प्रुव्हमेंट दिसत नाही. आता जरी ती इम्प्रुव्हमेंट तितकी फास्ट तुम्हाला नाही दिसली तरी याचा अर्थ असा नाही की तुमच्यात इम्प्रुव्हमेंट होतच नाहीये. ऍक्च्युअली इम्प्रुव्हमेंट ही होतेच आहे, स्लो प्रोसेस होते. कारण पुढे जसं जाल तसं थोडं थोडं कठीण होणार आहे ना. वाक्य कठीण होणार आहेत, ग्रामर पार्ट जो तुम्ही वाचाल तो कठीण होणार आहे. मग जरा वेळ लागणार आहे, वेळ हा द्यायचा आहे. आता कधीही जेव्हा आपल्याला शिकायची आहे नवी भाषा, असं धरून चला की 1-2-4 वर्ष तरी कमीत कमी लागणार आहेत. आणि 2-4 वर्ष जेव्हा मी म्हणते याचा अर्थ असं नाही की 15-20 दिवसात काहीच जमणार नाहीये. हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे पुढे जाणार आहात. हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला जमणार आहे. साधी सोपी रोजची वाक्य तुम्ही सहजपणे 15-20 दिवसात बोलायला लागूच शकता. पण रोजच्या रोज करून, स्वतःच्या हातात कंट्रोल घेऊन, दुसरा मला शिकवेल आणि मग मी शिकेन असा ऍटिट्यूड नको. दुसरा शिकवेल, शिकवण्याचं काम दुसरा माणूस करूच शकतो, पण तो फक्त शिकवण्याचं काम करणार आहे. शेवटी शिकायचं काम कोणाला करायचंय? आपलं स्वतःला शिकायचंय, स्वतःला प्रॅक्टिस करायची आहे. स्वतः मेन फॅक्टर आहे. बाकी सगळे नुसता गायडन्स देऊ शकतात. गायडन्स देणं सोपं असतं आणि शिकणं कठीण असतं. आणि हे कठीण काम, हे धनुष्य हातात पेलायचंय आणि पुढे करत राहायचंय सातत्याने, नियमितपणे. आता इतकं झालं की मी थांबणार आहे असं नाहीच मनात ठेवायचंय. थांबायचं नाहीच आहे, कारण आपण कायमच स्टुडंट असतो, कायमच विद्यार्थी असतो आयुष्यभर. तसंच इंग्लिश भाषा, त्याचे पण आपण आयुष्यभर विद्यार्थी आहोत.
मी सुद्धा अजून इंग्लिश शिकतेय, अजूनही माझंही संपलेलं नाहीये, कोणाचंच संपणार नाहीये. मराठी आपली मातृभाषा असूनही कितीतरी नवे शब्द आपण वेगवेगळी पुस्तकं वाचू तेव्हा आपल्याला दिसतात, तेव्हा आपण म्हणतो अरे हा शब्द मला माहितीच नव्हता. आपल्या मातृभाषेच्या बाबतीत जर ही आहे पद्धत, तर मग दुसऱ्या परकी भाषेच्या बाबतीत अधिक याहून फास्ट शिकून होईल असं का धरायचं? शिकून होणार आहे, होणार नाही असं नाहीये, पण वेळ लागणार आहे हे कायम मनात ठेवायचं. आणि वेळ म्हणजे वेळ मोजत बसायचाच नाही, मुळात वेळ नाहीच मोजायचा. मी शिकणारच आहे, कायम शिकणार आहे, रोज प्रॅक्टिस करणार आहे, अशाच याने पुढे जायचं. सुरुवात कुठून करायची? तर तुमची लेवल जी असेल, आता मगाशी म्हटलं तसं व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे, प्रत्येकाचं शिक्षण वेगळं आहे, प्रत्येकाची गती वेगळी आहे, प्रत्येकाला किती समजतं, आकलन शक्ती म्हणा ती वेगळी आहे, प्रत्येकाची भाषा शिकण्याचं जे एक ऍप्टिट्यूड असतं, जी एक क्षमता असते ती वेगळी आहे. प्रत्येक गोष्ट जर वेगळी असेल तर स्पीड सेम कसा असेल? त्यामुळे आपल्या पद्धतीने आपण जायचंय स्वतःच्या. जर तुम्हाला वर्ड्स फक्त छानपैकी बोलता येत असले, सुरुवात आपण वर्ड्स म्हणजे शब्दांपासून करूया. काही जण छानपैकी बोलतात म्हणजे कसं, मराठी पूर्ण बोलतात, मध्येच 2-4 शब्द इंग्लिश सहजपणे बोलू शकतात. मग मध्ये जेव्हा तुम्ही 2-4 शब्द इंग्लिश सहजपणे बोलताय, ही तुमची बेसिक पहिली लेवल आहे समजा. तर शब्दांपासून सुरुवात करा. रोज एक नवा शब्द, एक नवं सोपं वाक्य शिका. शिका म्हणजे वाचायचं, अर्थ समजून घ्यायचा, परत परत म्हणत राहायचं, अख्खा दिवसभर म्हणत राहायचं, रिपीट करत राहायचं मनातल्या मनात. मग तो शब्दही चांगला लक्षात राहील, ते वाक्यही चांगलं लक्षातच राहून जाईल. आणि एकदा केलं आणि विसरलं असं नाही होणार आहे. परत परत रिपिटेशन गरज आहे. परत परत रिपीट करत राहायचं. जितकं तुम्ही परत परत म्हणाल तितकं ते आणखीन चांगलं लक्षात राहील. एक शब्द शिकला, एक वाक्य शिकले आणि मग नंतर बोललेच नाही भरपूर दिवस सॉरी, असं जर झालं तर मग लक्षात राहणार नाही, गंज चढतो. मग तो गंज चढू नाही द्यायचाय. परत 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 करत राहायचंय, रोज करायचं, परत परत म्हणायचं, पुढे पुढे हळूहळू जायचं स्टेप बाय स्टेप, पण मागचं पण परत परत करत राहायचं. काही जण आता इंग्लिश वाक्य सहजपणे बोलू शकतात, अशी सहज म्हणजे व्हॉट अ कोइन्सिडन्स असं बोलता बोलता किती योगायोग असं म्हणताना सहजपणे इंग्लिशमध्ये बोलून जातात. व्हॉट अ कोइन्सिडन्स, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कोणी पाहुणा घरी आला की सहजपणे दार उघडल्यावर जर कोणी म्हणत असेल व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, असे वाक्प्रचार किंवा अशी छोटी वाक्य जर तुम्ही सहजपणे बोलत असाल, बोलता बोलता म्हणजे मराठीच बोलताय पण सहजपणे इंग्लिश वाक्प्रचार बोलताय असं असाल, तर पुढची स्टेप आहे तुमची नक्कीच. मग वाक्प्रचार, शब्द वाक्प्रचार आणि त्याच्या पुढे थोडंसं जायचं आणि तसा अभ्यास करत जायचं. अभ्यास करायचा म्हणजे रोज 4 महत्वाच्या गोष्टी आहेत अभ्यास करण्यामध्ये भाषेचा. अभ्यास करायचा कशासाठी? कारण इंग्लिश फ्लुएंटली बोलताना बेस इंग्लिशचा, पाया इंग्लिशचा पक्का असायला हवा, तेव्हाच आपण इंग्लिश फ्लुएंट बोलू शकतो. पाया जर डळमळीत असेल तर वरची मोठी इमारत उभी राहूच शकणार नाहीये. आणि त्यासाठी पाया हा पक्का असायला हवा. मग पाया पक्का असणं म्हणजे 4-5 गोष्टी महत्वाच्या ज्या तुम्हाला करायलाच हव्यात. भाषेच्या बाबतीत सांगताय आता मी, कारण इंग्लिश भाषेच्या बाबतीत आपण बोलतोय. सगळ्यात पहिली गोष्ट ग्रामर, व्याकरण. व्याकरणाचं पुस्तक रोज 1 पान वाचायचंच. वाचून झालं समजा 350 पानं आहेत, ग्रामरचं पुस्तक एक विकत घ्या तुम्ही, तुमच्या मनाने तुमच्या आवडीने विकत घ्या कुठचंही. फक्त इंग्लिश मराठी घ्या, म्हणजे इंग्लिश आणि मराठी दोन्ही समजायला हवं. नुसतं इंग्लिश घेऊन नाही उपयोगाचं, मराठी काय आहे तेही समजायला हवं. मग इंग्लिश मराठी पुस्तक घेतलं, रोज 1 पान वाचलं. असं समजा की 365 पानं आहेत पुस्तकाची. रोज 1 पान या हिशोबाने 1 वर्ष लागेल पुस्तक अख्खं संपवायला. 1 वर्ष झालं, चला आता मी अख्खं पुस्तक वाचलं, अजूनही मला जितकं हवं तेवढं येत नाही, याला काय अर्थ आहे, जाऊ दे आता सोडून देऊया. सोडून नाही द्यायचंय, परत सुरुवात करायची. नेक्स्ट 350 दिवस झाले, 365 दिवस आपण म्हटलं तसं 365 दिवस झाले, 366व्या दिवशी परत पहिल्या पानापासून सुरुवात करायची. थांबायचं कारण नाहीच आहे, कंटिन्युअस प्रोसेस आहे, चालूच ठेवायचंय. आणि असं रिपीटेड ग्रामर करायचंय रोज 1 पान कमीत कमी रोज. दुसरी महत्वाची गोष्ट रीडिंग. रीडिंग मी जेव्हा म्हणते वाचन, रोज 1 पान कुठचंही घ्या तुम्ही, न्यूजपेपर घ्या, नॉवेल घ्या. हे जर कठीण वाटत असेल सुरुवातीला, लहान मुलांची पुस्तकं, स्टोरी बुक्स ती घ्या, किंवा इव्हन 1ली ते 10वीची जी पाठ्यपुस्तकं आहेत इंग्लिशची
मराठी माध्यमासाठी ती घ्या. मराठी माध्यमाची अगदीच सोपी वाटत असली इंग्लिश मीडियमसाठी जी इंग्लिश पुस्तकं आहेत 1ली ते 10वीची ती सुरुवात करा. 1लीचं अतिशय सिंपल आहे असं वाटलं तुम्हाला 2री पासून करा. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार ठरवा. जे सिंपल वाटतंय ते वाचून काढायचंय, पण जरा काहीतरी चॅलेंज हवं मनाला. अगदीच सगळं सोपं सोपं मला सहज कळतंय इतकं सोपं सोपं पण नाही, जरा कठीण वाटायला हवं, तेव्हा आपण ते चॅलेंज स्वीकारल्यासारखं होईल. म्हणून जरासं त्याच्या पुढची लेवल घ्यायची, पण आधीचं वाचायचंच. असे बरेच ऑप्शन्स आहेत रीडिंगसाठी. आता हे रीडिंगचे ऑप्शन रीड करताना मोठ्यांदा रीड करायचंय, मनातल्या मनात वाचत नाही जायचंय, कारण मनातल्या मनात वाचून उपयोग होतो, पण शेवटी आपल्याला भर कशावर द्यायचा आहे, इंग्लिश मला बोलायचंय. मग इंग्लिश बोलण्यासाठी मोठ्यांदा वाचून शब्द तोंडातून बाहेर पडायला हवेत. बऱ्याच जणांचं काय होतं असं आय वॉन्ट टू डू असं करून थांबत थांबत अडखळत पुढचा विचार करत करत हे जे होतं ना हे शब्दच अडकतात. मग शब्द अडकता कामा नयेत आणि त्यासाठी तुम्हाला वाचन मोठ्यांदा करायला हवं. मोठ्यांदा म्हणजे अगदी खूप लाऊडस्पीकर लावल्यासारखं मोठ्यांदा वाचा असा नाही अर्थ. तुमचं तुम्हाला स्पष्टपणे काय बोलताय ते ऐकू यायला हवं. हे झालं मोठ्यांदा वाचणं. असं मोठ्यांदा वाचायचं रोज 1 पान नियमितपणे रोज. 3री गोष्ट ग्रामर सांगितलं, रीडिंग सांगितलं. 3री गोष्ट रायटिंग. आता भाषा शिकताना फक्त वाचन फक्त बोलणं एवढं नाही, रायटिंग पण जमायला हवं. रोज 10 लाईन्स म्हणा. शुद्ध लेखन देतात ना मुलांना, लहान मुलांना. आपण लहान मुलं नाही आहोत, मोठी मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, सगळी आहेत, पण त्या पद्धतीने 10 लाईन्स रोज इंग्लिश मधल्या कुठच्याही बघा आणि अचूक लिहून काढायच्या. स्पेलिंग, कॅपिटल लेटर कुठे, फुल स्टॉप कुठे, कॉमा कुठे, सगळं सगळं लक्ष देऊन पूर्णपणे 10 लाईन्स वाचेल रोज लिहून काढायच्या. रायटिंग झालं. लिसनिंग खूप महत्वाची गोष्ट. लिसनिंग म्हणजे ऐकणं. इंग्लिश न्यूज म्हणजे एकदम डायरेक्ट तुम्ही जर नेटिव्ह स्पीकर्स जे असतात म्हणजे फॉरेन लँग्वेज मध्येच जे बोलतात किंवा जे ब्रिटिशर्स आहेत त्यांचं डायरेक्टली इंग्लिश ऐकलात तर शब्द कळणं कठीण आहे. त्यापेक्षा आपली म्हणजे इंडियन लोक जे बोलतात इंग्लिश त्यांचं तुम्ही इंग्लिश ऐका. आणि त्यासाठी उत्तम पर्याय न्यूज. टीव्हीवर न्यूज लावायच्या, रोज ऐकायच्या. एक 15-20 मिनिटं जरी रोज ऐकायच्या म्हणजे नुसतं कानावरून गेलं, मी स्वयंपाक करते किंवा मी माझं ऑफिसचं काम करत बसलोय आणि साईडला नुसतं लावून ठेवलंय, हे ऐकणं नाही. त्याला म्हणतात पॅसिव्ह लिस्निंग. ते काही अर्थ नाही, त्यात आपलं लक्ष पण नसतं. ऍक्टिव्ह लिस्निंग हवंय. ऍक्टिव्ह लिस्निंग याचा अर्थ जेव्हा तुम्ही ऐकताय तेव्हा उच्चार कसं करतोय तो माणूस किंवा काय शब्द वापरले जात आहेत, पॉज कुठे घेतला जातोय, हे सगळं लक्ष देऊन खरं खरं ऐकायचंय. पूर्ण लक्ष देऊन ऐकणं त्याला म्हणतात ऍक्टिव्ह लिस्निंग. तर ऍक्टिव्ह लिस्निंग रोज करायचं 15-20 मिनिटं. पुढची गोष्ट अतिशय महत्वाची परत स्पीकिंग. नुसतं तुम्ही एवढंच केलं आणि थांबलात आणि बोललातच नाही तर होणार कसं. स्पीकिंग साठीच सगळं चाललंय. फ्लुएंट बोलायचंय म्हणून तर सगळं चाललंय. बोलणं अतिशय महत्वाचं आहे. आता रीडिंग करता मोठ्यांदा त्याला बोलणं म्हणत नाही. बोलणं वेगळं आणि वाचणं वेगळं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून स्पीकिंग करताना आपण आरशासमोर उभं राहणं ही अतिशय उत्तम पद्धत. आरशासमोर उभं राहायचं म्हणजे आपण आपल्याला दिसतो आपण कसं बोलतोय, कसं दिसतोय, हावभाव काय आहेत, ऑकवर्ड होतोय का, हे सगळं दिसतं. म्हणून आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस आपली आपली करायची. आणि आरशासमोर उभं राहून पाठीमागे कोणी जज करणार नाहीये तुम्हाला की काय कसं वेड्यासारखं बोलतीये किंवा काय वेड्यासारखं चाललंय, हे कोणी नाही म्हणणार आहे. आपलं आपलं एकटं उभं राहायचं छानपैकी आणि म्हणायचं. युजली काय होतं लोकांचं, मला पार्टनर नाही, मी कसं बोलू. पार्टनर कशाला हवाय, आपण आहोत ना आपले, आपण आपला मित्र आहोत, आपण आपली मैत्रीण आहोत, मी स्वतः आहे. मग मी स्वतः असताना अजून दुसऱ्यावर कशाला अवलंबून राहायचंय तुम्हाला. मी स्वतः आहे, माझी मी प्रॅक्टिस करणार आहे. आरशासमोर उभी राहून सुरेख प्रॅक्टिस करायची. ते म्हणायचं, मोठ्यांदा बोलायचं, काहीही बोला. एक 8-10 वाक्य जरी बोललात, एक मिनिमम 5 वाक्य जरी सुरुवातीला बोललात तरी स्वतःलाच कौतुक करायचं. अरे वा, मी 5 वाक्य छान बोलले. म्हणून बोलायचं रोज 5 वाक्य, पुढे 10 वाक्य वाढवत जायचं. निदान 10-15 मिनिटं डायरेक्ट मोठ्यांदा बोलायचं. आरशासमोर उभं राहून ही एक पद्धत झाली. अजून एक अतिशय इम्पॉर्टंट असा क्लुप्ती आहे आणि ती म्हणजे तुम्ही शिकवा. जे काही तुम्हाला अगदी छान कळतंय ना ते तुम्ही मुलांना समोर धरा की मुलं बसली आहेत समोर आणि मी शिकवतेय असं धरा आणि शिकवा ती गोष्ट. जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवतो तेव्हा आपण दुप्पट शिकतो ऍक्च्युअली.
म्हणून मला पण माझं इंग्लिश इतकं छान ऑपऑप झालं ऍक्च्युअली, कारण मी करत होते अभ्यासच इंग्लिशचाच, म्हणून तर एक आहेच. बोलावं लागलंच, कारण इंग्लिश हाच विषय माझा असल्यामुळे इंग्लिश बोलावं मला लागलंच. पण शिकवताना जेव्हा मी बोलायचे तेव्हा ऑपऑप माझं इंग्लिश फास्ट सुधारलंय. आणि म्हणून हे फास्ट सुधारणं जेव्हा आपण दुसऱ्याला शिकवतो तेव्हा सहजपणे होऊन जातं. म्हणून जो टॉपिक अगदी सिंपल सोप्पा हवा असं नाही, जरासं डिफिकल्ट लेवल हवी तुमच्या स्वतःसाठी, तो टॉपिक निवडायचा आणि जरा वाचायचं की मला शिकवायचंय असं ठरायचं, खरं खरं मला शिकवायचंय असं धरून जरा अभ्यास करायचा आणि शिकवायचं. इमॅजिन करून, खरं हवं कोणी असं मुळीच गरज नाहीये, इमॅजिन करायचं समोर आहे आणि छानपैकी शिकवायचं. ही झाली आणखीन एक पद्धत. अशा बऱ्याच पद्धती वेगवेगळ्या आहेत, भरपूर पद्धती आहेत. टीव्ही बघा रोज, इंग्लिश सिरियल्स बघा, त्याच्या खाली सबटायटल्स येतात, ती वाचा. पॉज आपण करूच शकतो, नेटफ्लिक्स वगैरे बघताना आपण पॉज करतो. सबटायटल वाचायचं, पॉज करायचं, कारण ते फास्ट पुढे जातं ना, पटकन कळत नाही. मध्ये पॉज करायचं, वाचायचं ते, आणि ते लोक कसं बोलतायत हेही ऐकायचं, कारण तो उच्चार त्यांचा, ते कुठे पॉज घेतात हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. भाषा बोलताना काहीतरी सरसकट सलग वाचत गेलं तर त्याला राहणार नाही अर्थ, कारण आपण भावना व्यक्त करतो भाषेतून. आपण मराठी बोलताना किती हावभाव करतो, किती वेगवेगळे उच्चार वर खाली होतात, स्वर वर खाली होतात, सगळं महत्वाचं आहे हे जेव्हा भाषा शिकायची आहे. म्हणून इंग्लिशलाही ते सेम आहे. स्वर, उच्चार, त्याचं टोनिंग, पॉज कुठे घ्यायचा, सगळं समजायला हवं. हे सगळं होणार आहे स्टेप बाय स्टेप. तुम्ही नियमितपणे रोजच्या रोज अभ्यास करावाच. मी सांगते ह्या पद्धतीने केलात तर आणखीन फास्ट होईल सुधारणा. आता एक जस्ट एक सांगते नुसतं, अशी भरपूर पुस्तकं मिळतात इंग्लिश स्पीकिंग म्हणून, ती पुस्तकं घ्या. माझं सुद्धा एक पुस्तक आहे 1000 सोपी इंग्लिश वाक्य. त्यात तर मी इंग्लिश लिहिलंय वाक्य, त्याच्या खाली मराठीत त्याचा उच्चार लिहिलाय आणि खाली मराठीत अर्थ लिहिलाय. असं एक माझं उदाहरण म्हणून सांगते. तुम्ही कुठचंही पुस्तक घ्या जे तुम्हाला आवडतं, तर असं पुस्तक घ्यायचं. आणि जर असं वाटलं की माझ्यावर कंट्रोल राहतच नाहीये, मी काही केल्या करतच नाहीये, तर मग मात्र क्लास लावलेला चांगला, म्हणजे नियमितपणे होतं. आपल्यावर कंट्रोल ठेवता येतो आपोआप, कारण क्लास आहे म्हटल्यावर पैसे भरलेत, फी भरली आहे, मग आपण करतोच. ती फी नाही फुकट घालवायची, मग आपण आपोआप जॉईन करतो आणि मग क्लास नियमितपणे होतो. स्टेप बाय स्टेप शिकवलं जातं, सगळं काही व्यवस्थितपणे लाईनीत शिकवलं जातं. गरज असेल तर क्लास लावा, पण पैसे देऊन लावावा लागेल. युट्यूब व्हिडिओज आहेत, पण ते कसं रॅन्डम असतात, म्हणजे वर खाली कधीही कुठचंही घेतलेलं असतं, त्याला नियमितपणा राहत नाही आणि ऍक्च्युअली त्याला असं स्टेप बाय स्टेप असं शिकवलं जात नाही. म्हणून जर तशी तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही क्लासही लावू शकता. ऑफकोर्स मी सुद्धा ऑनलाईन क्लासेस घेते, ते तुम्ही बघा. कोणालाही कुठचाही क्लास घ्या, तो काही प्रश्न नसतोच. क्लास आपण जो आपल्याला आवडेल तो चूज करावा, तो लावा. हवा तर तो न लावताही ऑफकोर्स करता येतं, फक्त आपलं मनावर कंट्रोल ठेवून रोज नियमितपणे 1 तास हा नियम कायमचा लागू ठेवून. कायमचा म्हणजे तुम्ही किती वर्ष नाही मोजायचे, तिथे करायचंय, करत राहायचंय. फक्त गंजू द्यायचं नाहीये मागचं झालेलं, म्हणजे पाठीसपाठ असं नाही होता कामा. परत 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 रिपीटेडली सगळं करत जायचंय. अशा पद्धतीने भरपूर व्यवस्थितपणे नियमितपणे असं सगळं व्रत घेतल्यासारखं जेव्हा तुम्ही कराल, असं समजा की मी हे व्रत घेते, इंग्लिश फ्लुएंटली बोलणं हे माझ्यासाठी व्रत आहे. आणि हा अभ्यास सतत चालू ठेवायचा आहे, थांबायचं नाहीये, अभ्यास करतच राहायचा आहे. तो अभ्यास आहे असं नका करू, ती माझी आवड आहे, माझा इंटरेस्ट आहे, माझी हॉबी आहे, छंद आहे माझा खरंच छंद आहे. मी अजूनही बरंच काय काय वाचत असते आणि बरंच काय काय नवे नवे शब्द शिकत असते, नवे नवे वाक्प्रचार शिकत असते. कोणीच परफेक्ट नसतं, सतत आपल्याला करतच राहावं लागतं आणि ते आनंदाने करता यायला हवं. असं जेव्हा तुमच्या बाबतीत घडेल तेव्हा 100% गॅरंटी की तुम्ही इंग्लिश सहजपणे फ्लुएंटली पण स्टेप बाय स्टेप तुमच्या गतीने बोलायला लागाल. ऑल द बेस्ट. खूप वेळ घेतला आज मी तुमचा, वेळ देऊन ऐकलं. थँक यू व्हेरी मच फॉर दॅट. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा माझं चॅनल नका विसरू. बाय बाय.